नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या चॅनल जीवनाच्या कन्मंत्रावर. आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप काही शिकणार आहोत. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करा. चला तर मग सुरू करूया. आपल्या हाताच्या रेषा फक्त पाहू नका, कारण नशीब त्या लोकांनाही असते ज्यांच्याकडे हात नाहीत. फक्त पंख असणं पुरेसे नाही, उंच उडण्यासाठी धैर्य देखील आवश्यक आहे. आयुष्यात पश्चात्ताप सोडा. काही असं करा की जे तुम्हाला सोडतात तेच पछतावतात. समय आणि शब्द यांचा वापर काळजीपूर्वक करा, कारण हे दोन्ही पुन्हा येत नाहीत आणि पुन्हा संधी देत नाहीत. कधी कधी समजत नाही की चांगल्यासोबत नशीब का वाईट खेळते. किती दुःखद आहे की निष्ठेबद्दल बोलताना आपण माणसांना कुत्र्यांच्या उदाहरणानं मोजतो. कडवी माणसे संकटात उपयुक्त असतात, पण गोड माणसे वेळेवर धोका देतात. ज्यांना तुमच्या वेदनेची जाणीवच नाही त्यांच्याकडे तक्रार करणं निरर्थक आहे. प्रत्येक माणसाची दोन कथा असतात, एक जी सर्वांना सांगतो आणि दुसरी जी सर्वांपासून लपवतो. मौन हे सर्वोत्तम उत्तर आहे त्या माणसासाठी ज्याला तुमच्या शब्दांचं महत्त्व नाही. जीवनात स्वतःला मजबूत बनवा. इतरांच्या भरोशावर राहणं तुम्हाला बर्बाद करेल. माझा राग आणि प्रेम फक्त त्यांच्यासाठी आहे जे मी माझे समजतो. आजकाल लोक हक्क दाखवायला जाणतात, पण नाते निभावायला नाहीत. जे प्रयत्न करायला शिकले नाहीत त्यांना सर्व समस्या मोठ्या वाटतात. श्रीकृष्ण म्हणतात, कुणालाही तुमच्या जीवनाचा सर्वात महत्त्वाचा भाग बनवू नका, कारण माणूस बदलतो आणि तेव्हा तुम्हाला नफरत स्वतःवर होते, त्यांच्यावर नाही. सतत राग करणारे लोक तेच असतात जे स्वतःपेक्षा इतरांची जास्त काळजी घेतात. खरे मित्र तेच जे तुमच्यासोबत मोकळेपणानं बोलतात, ना की सावधपणे. उदासी, तणाव आणि बेचैनी तेव्हाच येतात जेव्हा तुम्ही स्वतःसाठी कमी आणि इतरांसाठी जास्त विचार करता. संयम ठेवा. आयुष्यात रडण्यापेक्षा संयम ठेवणं अनेक पटीनं फायदेशीर आहे. जीवनात सर्वात मोठी आनंद त्या गोष्टीत आहे जी लोक म्हणतात तुम्ही करू शकत नाही. मला फरक पडत नाही लोक काय म्हणतात. मी नजर स्वतःकडे ठेवतो, लोकांकडे नाही. आजकाल जास्त चांगले असणं कधीच चांगले नाही. जर तुमच्या अपयशकर्त्यांचं तुमचे आपले असतील तर सांभाळायला वेळ लागतो. लोक तुमची किंमत तेव्हाच करतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. खुश राहायला शिका, त्याआधी की उदास राहणं तुमची सवय होऊ नये. आदमी मोठा किंवा लहान नाही, त्याची कथा मोठी असावी. लक्षात ठेवा, जगातील कोणतीही समस्या तुमच्या धैर्यापेक्षा मोठी नसते. चूप राहणं चांगले आहे, पण अन्याय झाल्यावर बोलणं आवश्यक आहे. जीवन नेहमी नवीन संधी देते. लक्ष्य गाठण्यापूर्वी आपल्या मनाला लक्ष्यावर ठेवावे लागते. पडणंही आवश्यक आहे, कारण ते आपल्या मेहनतीची ओळख करतो. श्रीकृष्ण म्हणतात, सतत विविध प्रयत्न करण्यापेक्षा एका लक्ष्यावर मेहनत करा, यश मिळेलच. चांगले लोक आपल्याला आयुष्यात येतात, त्यांना सांभाळणं आपले कौशल्य असते. परिस्थितींचा सामना करण्याची कथा. एका मुलाला जीवनातल्या संघर्षांपासून शिकवण मिळाली. त्याच्या वडिलांनी त्याला शिकवले की परिस्थितीवर वार करा आणि त्याचा फायदा घ्या. मुलानं समजले, मेहनत आणि मानसिक शांतता हेच खरे यशाचं गुपित आहे. ही कथा शिकवते, संघर्ष, मेहनत आणि सकारात्मक दृष्टिकोनातूनच जीवनातील प्रत्येक समस्या संधी बनते. भगवान श्रीकृष्णांनी महाभारताच्या माध्यमातून आपल्याला ज्ञानाची प्राप्ती कशी करावी हे शिकवले आहे. आपलं मन रोज खूप विचलित राहतं आणि आपण मोह माया यांच्या जाळ्यात राहतो. श्रीकृष्णांची ही वाणी तुमच्या जीवनावर अत्यंत सकारात्मक परिणाम करेल आणि तुम्हाला काही मोठं करण्याची प्रेरणा देखील देईल. श्रीकृष्ण म्हणतात, झाड फक्त फांदी तोडल्यानं कोरडे होत नाही,
तर मूळ तोडल्यास कोरडे होतं. त्याचप्रमाणे माणूस आपल्या चुकीच्या विचारसरणी आणि वर्तनामुळे पराधित होतो, कर्मामुळे नाही. श्रीकृष्ण म्हणतात, मी सर्व प्राण्यांना समान पाहतो. कुणालाही जास्त प्रिय नाही, कुणालाही कमी नाही. पण जे माझं प्रेमपूर्वक भक्ती करतात ते माझ्यात राहतात आणि मी त्यांच्या जीवनात येतो. राधानं श्रीकृष्णांना विचारलं, प्रेमाचा खरा अर्थ काय? श्रीकृष्ण हसून म्हणाले, जिथे अर्थ असतो तिथे प्रेम असतं कसं? प्रेम हे समस्या आपल्याला कधीच न सांगता येत नाहीत. त्या येतात कारण आपल्याला आयुष्यात काही बदल करायचा आहे. तयारी आणि सकारात्मक दृष्टिकोन असतील तर तुम्ही मागे राहिलात तरीही पुढे जाऊ शकता. संबंध आणि मित्र हे वेळ आणि निष्ठेवर ठरतात. जर कोणी आपल्याला वेळ देत असेल त्याचं मोल करा. एखाद्या समस्येला सामोरे जाताना हार मानू नका, कारण दुःखानंतर नक्कीच सुख येतं. जीवनात संस्कार, व्यवहार आणि आईवडिलांची ओळख ही सगळ्यात महत्त्वाची आहे. स्वार्थी संबंध कधीही टिकत नाहीत. प्रेमाने बनवलेले संबंध कधीही तुटत नाहीत. आपल्याला रोज आपल्या जीवनात कृष्ण आणि अर्जुन बनून स्वतःच्या महाभारतात लढावं लागतं. परिस्थितींवर मात करणे, धैर्य आणि सकारात्मक विचार असणे हेच खरे यश आहे. आपल्या आयुष्यात काही नाती अत्यंत मौल्यवान असतात, जे प्रत्येक पावलावर आपल्यासोबत उभे राहतात आणि प्रेरणा देतात. जसे की आई वडील, भाऊ बहीण, पती पत्नी किंवा मित्रत्व. पण काही वेळा छोट्या गोष्टी किंवा आपल्या वागण्यात आलेल्या बदलांमुळे या नात्यांमध्ये अंतर निर्माण होऊ लागते. कधी कधी भांडण इतके वाढते की नात्यांमध्ये दरी पडते आणि ह्या दरीला कम करणे अवघड होते. म्हणून नात्यांना सांभाळणं अत्यंत गरजेचे आहे. आपलं वर्तनही आपल्याला आपल्याच अपत्यांपासून दूर नेऊ शकतं. कारण कधी कधी आपण अनजाणपणे किंवा भीतीने काही असे शब्द बोलतो ज्यामुळे समोरच्याला दुखावलं जातं. जर वेळेत बदल केला नाही तर दरी अधिक खोल होते. नात्यांना मोडण्यासाठी एक छोटीशी चूक पुरेशी असते. जेव्हा आपण नाते निर्माण करतो तेव्हा त्यामध्ये बरीच आनंद मिळतो. पण या आनंदाच्या दरम्यान अनपेक्षित चूक होऊ शकते. ही चूक कोणीतरी जाणीवपूर्वक करत नाही, पण जर चूक झाली तर त्वरित सुधारणं गरजेचे आहे. चूक मान्य करणं हे चांगल्या वर्तनाचे प्रतीक आहे. असे केल्याने नातं अधिक मजबूत होते. आपण पाहिलं असेल की जे नाते खूप मजबूत असतात त्यांना तोडणाऱ्यांची संख्या जास्त असते. लोक इतरांच्या चांगल्या नात्यांकडे पाहून ईर्ष्या करतात. म्हणून एकमेकांवर विश्वास ठेवणं खूप आवश्यक आहे. बाहेरील कोणताही व्यक्ती तुमच्या विरोधात भडकला तरी तुम्ही तुमच्या नात्यांवर पूर्ण विश्वास ठेवा. दुसऱ्याच्या गोष्टींवर विश्वास ठेवून चुकीच्या दिशेने जाऊ नका. नात्याला आयुष्यभर टिकवण्यासाठी विश्वास असणं अत्यंत आवश्यक आहे. नातं प्रेम आणि विश्वासावर आधारित असेल तर त्याला कोणताही फटका बसणार नाही. पैशांवर नाती टिकत नाहीत. खरे नाते फक्त प्रेम आणि विश्वासानं टिकतं. कधी कधी आपण समोरच्याला ऐकत नाही किंवा फक्त स्वतःच्या गोष्टी बोलतो तर त्याला वाईट वाटते. त्याला बोलण्याची संधी द्या आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा. जुनी चूक लक्षात ठेवून समोरच्याला नीच दाखवू नका. माफ करणं आणि पुढे जाणं ही खरी ताकद आहे. गुस्सा येणं स्वाभाविक आहे, पण छोट्या गोष्टींवर राग करू नका. संवादातून समस्या सोडवा आणि एकमेकांना समजून घ्या. नात्यांमध्ये समन्वय असणं गरजेचे आहे. नात्यांचे प्रकार खुनाच्या नात्यांपासून आई वडील, भाऊ बहीण, भावनिक नात्यांपर्यंत वेगवेगळे असतात. पण प्रेम आणि विश्वास कायम असावा. सच्चा मित्र म्हणजे अनमोल रत्न. तो तुमचा दुःख कमी करतो, आनंद वाढवतो आणि संकटात तुमच्या बरोबर उभा राहतो. मित्रत्व निस्वार्थ असतं. कोणत्याही धर्म, जाती, स्त्री पुरुष किंवा संपत्तीवर अवलंबून नसतं. सच्च्या मित्राची किंमत मोजता येत नाही. संपत्ती मिळवता येते पण त्यांचा वेळ परत येत नाही. वेळ आणि प्रेम महत्वाचे आहेत. आयुष्यातील सुख फक्त धनावर अवलंबून नाही,
नाती आणि आपला वेळ देणं महत्त्वाचं आहे. दोस्तांनो, आजच्या व्हिडिओमधून शिकण्यासारखं असं आहे की संघर्ष, धैर्य आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळेच आपण जीवनातील प्रत्येक समस्येला संधी बनवू शकतो. नात्यांना सांभाळणं, विश्वास ठेवणं आणि सच्च्या मित्राची कदर करणं हे खूप महत्त्वाचं आहे. आयुष्यात पैसा कमवणं आवश्यक आहे, पण आपल्या प्रियजनांसोबत वेळ घालवणं अधिक महत्त्वाचं आहे. पुढच्या व्हिडिओपर्यंत स्वतःची काळजी घ्या. चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा आणि मित्रांशी शेअर करा.